भाजपचे चंद्रपूरचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार आज अर्ज भरणार. फडणवीस आणि बावनकुळे राहणार उपस्थित. नागपूर लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी उरले शेवटचे 2 दिवस. नागपुरातून विकास ठाकरे आणि गडचिरोली चिमूरमधून अशोक नेते आज उमेदवारी अर्ज भरणार. लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने आज अजित पवारांची राज्यातली आमदार मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक. या बैठकीत लोकसभा जागा वाटप आणि प्रचाराच्या रणनीतीवर होणार चर्चा. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई भाजपच्या मॅरेथॉन बैठका सुरू. आज भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलारांची सर्व पदाधिकाऱ्यांसोबत बैठक. 28 मार्चला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवार यादी जाहीर होण्याची शक्यता. राष्ट्रवादी 5 पेक्षा अधिक जागा लढवण्यावर ठाम. माहितीच्या जागा वाटपात 48 पैकी 46 जागा निश्चित. 2 जागांचा तिढा. ठाणे आणि नाशिक लोकसभा जागेवरून माहितीमध्ये तिढा कायम. महाविकास आघाडीच्या यादीला महत्त्व देत नाही शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळेंची प्रतिक्रिया. शिवाजीराव आढळराव पाटील आज शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार. प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीला दिलेल्या अल्टिमेटमचा शेवटचा दिवस. वंचित आणि डाव्या पक्षांच्या आघाडीची पुन्हा चर्चा. रामटेक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांना उमेदवारी. मात्र तरीही काँग्रेस नेते किशोर गजभिये उमेदवारी अर्ज दाखल करणार. शिर्डी लोकसभेची जागा शिवसेनेलाच मिळणार. खासदार सदाशिव लोखंडे यांची माहिती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून कामाला लागण्याचे आदेश. लोखंडेंची प्रतिक्रिया. रासपचे नेते महादेव जानकर कुठून लढणार हे लवकर कळेल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. जानकर आमच्याच सोबत मिळून विरोधकांचा सुपडा साफ करू. फडणवीसांची प्रतिक्रिया. बारामती लोकसभा मतदारसंघातून महादेव जानकर निवडणूक लढणार नाही. आमदार अमोल मिटकरींची माहिती. बारामतीतून सुनेत्रा पवारच निवडणूक लढणार. मिटकरींकडून स्पष्ट. बारामती लोकसभा निवडणूक लढवण्यावर माजी मंत्री विजय शिवतारे ठाम. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी समजावल्यावरही शिवतारे निवडणूक लढवणार. रावेर मतदारसंघामध्ये महायुतीचा उमेदवार रक्षा खडसेंच्या प्रचाराला सुरुवात. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या रोहिणी खडसेंकडून रक्षा खडसेंच्या विरोधात प्रचाराची मोहीम सुरू. सोलापूरमध्ये लोकसभेसाठी मुख्यमंत्र्यांची मुलगी आणि कामगाराचा मुलगा अशी लढत होणार. उमेदवार राम सातपुतेंचा प्रणिती शिंदेंना टोला. सोलापूरची जनता मोदींना सोलापुरातून एक कमळ नक्की देईल. सातपुतेंचा दावा. सोलापुरातील शिंदेशाही संपवणार. महायुतीचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुतेंची प्रतिक्रिया. नाशिकचे खासदार हेमंत गोडसेंनी शिंदेंची भेट घेतल्यानंतर देवयानी फरांदेंनी घेतली फडणवीसांची भेट. नाशिकची जागा आम्हाला मिळावी. देवयानी फरांदेंची मागणी. माढा लोकसभा मतदारसंघात मला साथ देणाऱ्या सर्वांची नाराजी दूर होईल. माढा लोकसभेचे उमेदवार खासदार रणजित निंबाळकर यांची प्रतिक्रिया. महायुतीमधील सर्व घटक पक्षांना घेऊन लवकरच प्रचाराचा नारळ फुटेल. निंबाळकरांची माहिती. महाविकास आघाडीने सोलापूर मध्ये विधानसभा आम्हाला सोडावी. लोकसभा निवडणुकीत आम्ही काँग्रेसचा प्रचार करू. माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांची भूमिका. नाशिक लोकसभा जागेवरून भाजप आणि शिंदे गटामध्ये संघर्ष वाढण्याची शक्यता. हेमंत गोडसे यांच्या शक्ती प्रदर्शनानंतर भाजपची आक्रमक भूमिका. भाजपचे पदाधिकारी फडणवीसांची भेट घेणार. बच्चू कडू मुख्यमंत्र्यांना भेटल्यावर त्यांचे गैरसमज दूर होतील. मंत्री दीपक केसरकरांची माहिती. तर बच्चू कडूंचे मुख्यमंत्र्यांशी चांगले संबंध. केसरकरांची प्रतिक्रिया. नारायण राणे यांच्यावर कोकणचा विकास अवलंबून. मंत्री दीपक केसरकरांचं वक्तव्य. राणे जर उद्या निवडून आले तर त्यांना मंत्रिपद मिळणार. केसरकरांचा दावा. पुण्यात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी बोलावली काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक. शहर काँग्रेसमधील नाराजी दूर करण्यासाठी बैठकीचं आयोजन. काँग्रेसचे माजी नगरसेवक आबा बागुल यांची अनुपस्थिती.
पुसदमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीनिमित्त पारंपरिक होळी गीत सादर. गीताच्या माध्यमातून बंजारा समाजाचा उमेदवार देण्याची बंजारा समाजातील महिलांकडून बोरबाटी भाषेतील मागणी. अमरावतीमध्ये महायुतीच्या उमेदवार नवनीत राणांकडून प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांना धमक्या. त्यामुळे अमरावती लोकसभेसाठी प्रहारचा उमेदवार देणार, बच्चू कडूंची माहिती. वाशिमच्या पोहरादेवी इथं मंत्री सुधीर मुनगंटीवारांनी हलगीवर धरला ठेका. भक्तिधाम इथं बंजारा समाजाचे पारंपरिक वाद्य हलगी वाजवत मुनगंटीवारांनी धरला ठेका. केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी सपत्नीक घेतलं तुळजाभवानी मातेचं दर्शन. लोकसभा निवडणुकीत 400 पेक्षा जास्त जागांवर निवडून येण्यासाठी प्रयत्न करणार, राणेंची प्रतिक्रिया. धुळ्याचे खासदार सुभाष भामरे शांतिगिरी महाराजांच्या भेटीला. लोकसभा निवडणुकीसाठी शांतिगिरी महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी आल्याची खासदार भामरेंची माहिती. शांतिगिरी महाराज नाशिक लोकसभा लढवण्यावर ठाम. आमची विविध पक्षांसोबत चर्चा सुरू, शांतिगिरी महाराजांची माहिती. शरद पवारांचा एकाही निवडणुकीत पराभव झाला नाही, त्यामुळे 7 मे रोजी सुप्रिया सुळे यांना पाठिंबा द्या. इंदापूरच्या कुरवलीतील सभेत शर्मिला पवारांचं मतदारांना आवाहन. एसटी महामंडळाला आचारसंहितेचा फटका. अर्थसंकल्पात मंजूर असलेली 900 कोटी रुपयांची रक्कम महामंडळाला न आल्यानं गाड्यांची खरेदी रखडली. जवळपास 2200 नव्या लालपरी एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार होत्या. राज्यातील धरणांमध्ये अवघा 40% पाणीसाठा शिल्लक. गेल्या वर्षी याच दिवसांमध्ये राज्यातील धरणांमध्ये 54% पाणीसाठा शिल्लक होता. यंदा गंभीर स्थिती आहे. नाशिकमध्ये वीर दाजीबा बाशिंग मिरवणुकीची 300 वर्षांपासूनची परंपरा. दाजीबा नवसाला पावणारा देव, तो सर्वांचं विघ्न दूर करतो, भाविकांची श्रद्धा. भंडाऱ्यात धुलीवंदनाला गर्देव यात्रोत्सव. यात्रेला हजारो भाविकांची उपस्थिती. गर्देव यात्रेमागे दंतकथा असून आजही ती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. नाशिकच्या सप्तशृंगी गडावरील आदिमायेच्या मंदिर गाभाऱ्यात द्राक्षांची आरास. होळी आणि धुलीवंदनाच्या निमित्त सप्तशृंगी गडावर भाविकांची गर्दी. रायगडच्या पोलादपूरचं ग्रामदैवत काळभैरवनाथ महाराजांचं पालखीतून सहाणेवर आगमन. पुढील 5 दिवस काळभैरवनाथ महाराज सहाणेवर विराजमान असणार. त्यावेळी भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती. ठाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या दीप निवासस्थानी धुलीवंदनाचा सण साजरा. नातू रुद्रांशसोबत नैसर्गिक रंगांची उधळण करत शिंदे कुटुंबियांकडून धुळवड. जळगावमध्ये मंत्री गिरीश महाजनांचा बंजारा समाज बांधवांसोबत होळीचा सण साजरा. बंजारा समाजाच्या महिलांकडून मंत्री गिरीश महाजन यांना गमतीने काडीने मारून फगवा मागून धुळीवंदनाचा सण केला साजरा. अमरावतीच्या मेळघाटमध्ये आदिवासी बांधवांना राणा दाम्पत्याकडून निकृष्ट दर्जाच्या साड्यांचं वाटप. या साड्यांची होळी करून केला निषेध. राणांनी वाटलेल्या साड्यांची होळी केल्याचं बच्चू कडूंकडून समर्थन. जळगाव जिल्ह्यामध्ये सर्वत्र रंगपंचमी साजरी. मंत्री गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांसोबत लुटला रंगपंचमी खेळण्याचा आनंद. नाशिकच्या नांदगावमध्ये बंजारा तांड्यावर धुलीवंदनाची धूम. बंजारा समाजाच्या विविध तांड्यांवर धुंड खेळाची धूम. बंजारा गीतांवर डफाच्या साथीने धरला ठेका. अमरावती जिल्हा रुग्णालयात शॉर्ट सर्किट झाल्यानं विद्युत पुरवठा खंडित. रुग्णांचा मोठ्या प्रमाणात हाल. नाशिकच्या येवल्यामध्ये महिलांनी डोक्यावर उलटे रिकामे हंडे घेत काढली प्रभात फेरी. संतप्त महिलांकडून रिकामे हंडे वाजवत पालिका प्रशासनाचा निषेध. अहमदनगरच्या पिंपळगाव लांडगा गावात पत्नीसह 2 मुलींना जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना. पतीनेच पेट्रोल टाकून जाळल्याची माहिती. या प्रकरणी आरोपीला नगर तालुका पोलिसांनी केली अटक. कल्याणच्या गोरेगाव गावातील मशिदीमध्ये नमाज पडायला गेलेल्या 9 वर्षीय मुलाची अपहरण करून हत्या. 25 लाख रुपयांच्या खंडणीसाठी हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर. या प्रकरणी 4 ते 5 जण पोलिसांच्या ताब्यात. भंडाऱ्यामध्ये मोहफूल बेचताना महिलेवर वाघाचा हल्ला. हल्ल्यात महिलेचा घटनास्थळीच मृत्यू.
कन्हाळ गावच्या वनविभागाच्या कंपार्टमेंटमधली घटना. गडचिरोलीमध्ये पोलिसांकडून बनावट देशी दारूसह 28,40,000चा मुद्देमाल जप्त. सांगलीच्या कवठे महांकाळमधील इरळी गावात चालणाऱ्या एमडी ड्रग्सच्या कारखान्यावर पोलिसांची कारवाई. 100 किलोच्या जवळ एमडी ड्रग्स सापडल्याची माहिती. भंडाऱ्यामध्ये वैनगंगा नदीत बुडून एका तरुणाचा मृत्यू. धुळवडीनंतर आंघोळीसाठी गावातील तरुणांसोबत नदीवर गेल्यानंतर घडली घटना. नागपुरातील 5 पावली उड्डाणपुलावर कार आणि दुचाकीचा भीषण अपघात. कारने समोरासमोर धडक दिल्यामुळे दुचाकीवरील 2 जण उड्डाणपुलावरून खाली कोसळून गंभीर. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. महाबळेश्वरमधील आंबेनळी घाटामध्ये 400 फूट खोल दरीत कोसळला टेम्पो. मेटतळे गावाजवळची घटना. टेम्पोत प्रवासी असल्याची माहिती. एका जखमीला बाहेर काढण्यात महाबळेश्वर ट्रेकर्सला यश. माहीम समुद्रात 5 तरुण बुडाल्याची घटना. 3घांना वाचवण्यात यश, तर एकाचा मृत्यू तर एकाचा शोध सुरू. घटनास्थळी अग्निशमन आणि सागरी सुरक्षा पोलीस उपस्थित. रायगडच्या काशीत समुद्रकिनारी असलेल्या पर्यटकांच्या 2 कार अचानक जळून खाक. मुरुड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. अकोला ते अमरावती मार्गावरील आसरा गावाजवळ एक 4 चाकी वाहनाचा टायर फुटल्यानं भीषण अपघात. या अपघातात 3घांचा दुर्दैवी मृत्यू तर 5 गंभीर जखमी असल्याची माहिती. उत्तर प्रदेशच्या नोएडा शहराच्या मध्यभागी असलेल्या हॉर्टिकल्चर डम्पिंग यार्डमध्ये भीषण आग. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू. भंडारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची जोरदार हजेरी. वाही गावात अनेकांचं मोठं नुकसान झाल्याचं चित्र. मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये महाकाल मंदिरात भस्म आरती दरम्यान मंदिरात आग. आगीमध्ये जखमी झालेले नागरिक लवकरात लवकर बरे होण्यासाठी पंतप्रधान मोदींकडून प्रार्थना. कुटुंबासाठी आणि माझ्यासाठी भावनिक दिवस. भाजपकडून हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभेसाठी उमेदवारी मिळाल्यानंतर कंगना रनौतची प्रतिक्रिया. उत्तर प्रदेशच्या मेरठ हापूर लोकसभेसाठी भाजपकडून अरुण गोविल यांना उमेदवारी. मेरठ लोकसभा मतदारसंघात 5,64,000 मुस्लिम मतदारांची संख्या तर दलित मतदारांची संख्या 2ऱ्या क्रमांकावर. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना ईडीने केलेल्या अटकेच्या विरोधात आज आम आदमी पार्टी पंतप्रधानांच्या निवासस्थानाला घेराव घालणार. केजरीवालांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज भाजपचा निषेध मोर्चा. फिरोजशाह कोटला स्टेडियम, दिल्ली गेट ते आयटीओ मार्गे दिल्ली सचिवालयापर्यंत सकाळी 11 वाजता निषेध मोर्चा काढण्यात येणार. आयपीएल 2024चं संपूर्ण वेळापत्रक जाहीर. अंतिम सामना रविवार 26 मे रोजी चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाणार. नागपुरातील तुली आयनॉक्स चित्रपटगृहात सावरकर चित्रपटाच्या खेळादरम्यान तांत्रिक अडचण. इंटरव्हलनंतर चित्रपट नीट चालला नसल्यानं प्रेक्षकांचा गोंधळ. व्यवस्थापनानं केले काही प्रेक्षकांचे पैसे परत. आता केवायसी नसलेले फास्टॅग 1 एप्रिलपासून बंद होणार. त्यामुळे ग्राहकांनी फास्टॅगचे केवायसी बँकेतून अपडेट करणं आवश्यक. अमूलचं दूध भारताबाहेर प्रथमच उपलब्ध होणार. अमूल फ्रेश मिल्क आता अमेरिकेतही उपलब्ध होणार. गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन 1 आठवड्यात अमेरिकेच्या बाजारपेठेत 4 प्रकारचं दूध सादर करणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.